काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात दाखल। कालच्या अमित शहांसोबतच्या बैठकीनंतरही एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा, तर शिंदे नाराज नसल्याचं उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे गृह आणि नगरविकास खात्याची मागणी, 12 मंत्रिपद आणि विधान परिषदेच्या सभापती पदाचाही आग्रह, सूत्रांची माहिती। अमित शहा यांच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे बॉस होणार असल्याची चर्चा, पण अधिकृत घोषणा कधी होणार याची प्रतीक्षा। महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला। 5 डिसेंबरला आझाद मैदानात नवे मुख्यमंत्री घेणार शपथ, एबीपी माझाला सूत्रांची माहिती। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद मिळण्याचा अंदाज। जितेंद्र आव्हाड बच्चू कडूंनी वर्षा बंगल्यावर जाऊन घेतली एकनाथ शिंदेंची भेट, चर्चेत काय ठरलं हे गुलदस्त्यात। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांची संख्या वाढणार, 4 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता, पंकजा मुंडे, आदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांच्या नावाची चर्चा। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार पटोले आमने सामने, आक्षेप असल्यास जिंकलेल्या जागा सोडा मुनगंटीवारांचं आव्हान, तर विरोध मशीनला नाही व्यवस्थेला, पटोलेंचं उत्तर। वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर मागे मुख्य सचिव सुजाता सौनिकांची एबीपी माझाला माहिती, जीआर काढणं ही प्रशासकीय चूक असल्याचं नमूद। मुंबईच्या 3ही उपनगरीय मार्गांवर लवकरच धावणार 300 नव्या लोकल, तर वसईत उभारणार रेल्वे टर्मिनल, देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार। सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी 47 कोटी, तर नाशिकच्या रामकाल पथाच्या विकासासाठी 99 कोटींचा निधी, पर्यटन स्थळं जागतिक दर्जाची करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये झालेल्या शिवशाही बसच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला, 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी। अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या सांताक्रूजमधील घरासह पती राज कुंद्राच्या कार्यालयावर ईडीचा छापा, पॉर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई, उत्तर प्रदेशसह 15 ठिकाणी छापे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।